मराठी आंदोलक हे सलाउद्दीन, मसूद अझहर आणि दाऊद सारखे आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावरती अशी टीका केली आहे. दहशतवाद्यांनी हिंदूंवरती अत्याचार केले, हे हिंदीवरनं अत्याचार करतायत असं ते म्हणाले. हिंमत असेल तर उर्दू भाषकांना मारून दाखवा असं आव्हानही दुबे यांनी दिलंय. आपल्या घरात तर कुत्राही सिंह असतो, कोण कुत्रा आणि कोण सिंह हे तुम्हीच ठरवा असं निशिकांत दुबे म्हणाले. आपण सगळ्यांनी मराठी भाषा शिकली पाहिजे असं समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटलंय. मुंबईत आल्यावरती मराठी लोक शिकतील, बोलतील, पण त्यासाठी सरकारला व्यवस्था करावी लागेल असंही ते म्हणाले. आपल्यासोबत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आहेत. ज्या प्रकारे दोन भावांनी मेळावा केला, मराठी विजयी मेळावा असं त्याचं नाव होतं, आता हिंदीच्या ऐवजी मराठी बोला असं सांगितलं जातंय. या सगळ्या संदर्भात काय समाजवादी पक्षाची भूमिका आहे? कारण नेहरूवा म्हणतात की मी मराठी बोलणारच नाही. बघा, जे दोन भाऊ एकत्र आले त्यासाठी आम्ही त्याला अभिनंदन पण करत आहात आणि आम्हाला फार चांगलं वाटतंय, कारण एक परिवार एकत्र होत आहे. माझा प्रश्न शिवसेना असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो किंवा मनसे असो, शिवसेना तर एक लांब पिरियडमध्ये सत्तामध्ये होती. माझा एक सोपा प्रश्न आहे. मुंबईमध्ये लोक विश्वभरून लोक येतात आणि ते राहतात. त्यांनी हे सिटी, मुंबई सिटीला एक्सेप्ट केलेलं आहे आपला सिटी म्हणून. किती सुविधा तुम्ही केली, जिथे एक यंग माणूस, एक उत्तर भारतीय माणूस किंवा फ्रान्सतून आलेला माणूस जाऊन तिथे मराठी शिकू शकते. आता तो निरहुआ कोण ओळखते त्याला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये? काय त्याला पब्लिसिटी तुम्ही देतात? तो तर पब्लिसिटीसाठी सांगतोय सगळं, आणि तो इथे आला ना तर मनसे आणि शिवसेनेची गरज नाही, आम्हीच त्याला मराठी शिकू. तुम्ही शिकवणार? काय त्याच्यामध्ये तुमची अशी भूमिका आहे की मराठी शिकवलं पाहिजे तर मराठी लोक शिकतील आहे. आमचे जे नेते आहेत अखिलेश यादवजी आणि समाजवादी पक्षाची भूमिका भाषेवर एकदम क्लिअर आहे. हिंदीचा सन्मान आहे. पार्लमेंटमध्ये हिंदीचा प्रचार होण्यासाठी कमिटी ऑफिशियली आहे. आता राहुल नार्वेकर असो की रईस शेख असो, आम्हाला मराठीमध्ये त्रास होतो कारण आमचं शिक्षण इंग्रजीमध्ये झालेलं आहे. पण त्याचा असा अर्थ नाही की आम्ही मराठीचा सन्मान करत नाही, आम्हाला शिकायचं नाही. मी तर एवढा प्रयत्न करतो, 2 न्यूजपेपर डेली, लोकसत्ता आणि महाराष्ट्राच्या मी वाचतोय, कारण मला माझी मराठी चांगली करायची, साहित्यिक करायची आहे. त्यांचं म्हणणं आहे की मराठी शिकवण्यासाठी असे काही अभ्यास केंद्र तयार केले पाहिजे जेणेकरून बाहेरचा कोणी व्यक्ती येईल त्याला सहजरित्या मराठी भाषा शिकता येईल. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, समीप वेदांत, एबीपी.